वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सवसंतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 238 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत आलोय. आज आपण तिसऱ्या अध्यायातल्या 37 क्रमांकाच्या श्लोकांचं आणि 239 क्रमांकाच्या पुढच्या ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला सांगतायत. श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेनमिह वैरिणम. अर्थात श्री भगवान उत्तर देतात, रजोगुणापासून उत्पन्न होणारा हा कामच क्रोध रूपाने परिणत होतो. हा कधीही तृप्त होत नाही व तो महापापी आहे. संसारात हा मोठा वैरी आहे असं समज. अर्थात अर्जुनाचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे की देवा, अनेक जण ज्ञानी आहेत, विवेकी आहेत, पण अशा ज्ञानी विवेकी लोकांकडून सुद्धा स्वधर्माचा त्याग घडतो, परधर्माचा स्वीकार त्यांच्याकडून घडतो. असं परधर्माचा स्वीकार जो त्यांच्याकडून जबरदस्तीनं करून घेतला जातो, त्याला कारण काय आहे? कोणत्या गोष्टीमुळं, कोणत्या प्रेरणेमुळं, कशाच्या प्रोत्साहनामुळं हे विवेकी आणि ज्ञानी लोक सुद्धा अनेकदा पाप मार्गाचं आचरण करतात, परधर्माचं आचरण करतात. आपला जो मूळ धर्म, आपला जो मूळ स्वभाव, आत्मरूपता, आत्मबोधता, स्थितप्रज्ञता याचा त्याग करून परधर्माचा स्वीकार करण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात, असा जो अर्जुनाचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर भगवंत देत आहेत की रजोगुणापासून उत्पन्न होणारा काम हा कामच या परधर्माच्या आचरणाला कारणीभूत ठरणारा दुर्गुण आहे. या कामातूनच क्रोध उत्पन्न होतो आणि काम आणि क्रोध या दोन्ही गोष्टी कधीही तृप्त होत नाहीत. हे दोन महाविकार आहेत, महापापी असे हे विकार आहेत आणि म्हणून यांच्यासारखे दुसरे कोणतेही वैरी नाही आहेत असं तू समज, असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. माऊली याचं काय वर्णन करतायत ते बघूयात. तव हृदय कमळ आरामो जो योगियांचा निष्काम कामो तो म्हणत असे पुरुषोत्तमो सांगे नाईक. अर्थात तेव्हा हृदयरूपी कमलात वास्तव्य करणारा व निरीच्छ योगी ज्याची इच्छा करतात असा जो परमात्मा श्रीकृष्ण तो म्हणाला, सांगतो ऐक. भगवंत काय म्हणतात हे सांगण्यापूर्वी भगवंताचं थोडंसं वर्णन माऊलींनी केलंय आणि ते वर्णन खूप महत्वाचं, खूप समर्पक आहे. आपण आधीपासून बघत आलोत की भगवंताचं वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी युक्त असं नाम घेत घेत माऊली भगवंताचं वर्णन करतायत. पण प्रत्येक ठिकाणी माऊलींनी घेतलेलं जे नाव आहे भगवंताचं, ते नाव ज्या संदर्भात भगवंताचा उल्लेख माऊलींनी केलेला आहे त्या उल्लेखाच्या संदर्भात ते नाव अतिशय महत्वाचं आहे. इथं माऊलींनी भगवंताचं नाव घेतलंय हृदय कमळ आरामो. जो हृदय रूपी कमळामध्ये आराम करणार आहे. यावेळी हेच नाव माऊलींनी का घेतलं हे थोडंसं नीट समजून घेतलं पाहिजे. ज्ञानेश्वरीचा गाभा आपल्याला इथं सापडतो. ज्ञानोबारायांचं दर्शन आपल्याला अशा ठिकाणी घडतं, अशा प्रसंगात घडतं. भगवंत काय म्हणतात हे सांगण्यापूर्वी भगवंत कोण आहे, तर तो हृदय कमळ आरामोय असं माऊली वर्णन करतायत. अर्थात ज्ञानी विवेकी पुरुषालाही महापाप करायला लावणारे गुण भगवंत सांगतायत. तर हे कशाच्या आधारावर सांगतायत, तर ते याचे स्वतः साक्षीदार आहेत. भगवंत स्वतः हे सगळं बघतायत आणि या सगळ्याचे साक्षीदार स्वतः भगवंत असल्यामुळं मग ते साक्षीदार कसे आहेत, तर ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास्तव्याला आहेत. म्हणून तव हृदय कमळ आराम, तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आराम करणार आहे. पापी असो
किंवा पुण्यवान असो, ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो, स्थितप्रज्ञ असो किंवा इंद्रियाच्या अधीन गेलेला असो, स्थिर बुद्धी असो किंवा अस्थिर बुद्धी असो, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो परमात्मा विराजमान आहे. सगळ्यांचं वागणं, बोलणं, गती अधोगती सगळं तो बघत असतो. बरेच जण म्हणतात की तो नुसतं बघत का असतो? कारण प्रत्येक वेळी प्रत्येक कार्यात हस्तक्षेप करणं हे मोठ्या माणसाचं लक्षण नसतं. अगदी सामान्य गोष्टीमध्ये सुद्धा कायदा आहे, पोलीस आहेत, पण पोलीस आपल्या प्रत्येक दैनंदिन गोष्टीमध्ये हस्तक्षेप करत नाहीत. आपण छोट्या मोठ्या चुका करतो त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. एखादी मोठी चूक आपल्याकडून झाली तर पोलीस हस्तक्षेप करेल, कायदा हस्तक्षेप करेल, न्यायालय हस्तक्षेप करेल, संसदही हस्तक्षेप, सगळेच हस्तक्षेप करायला लागतील. काम तुम्ही तेवढा मोठा अपराध केला तर तुमच्या त्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप केला जाईल. सुरुवातीलाच हस्तक्षेप शक्य नाही, कारण भगवंतानं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य सुद्धा दिलेलं आहे. त्या स्वातंत्र्याची भगवंताला सुद्धा कदर आहे. आणि म्हणून जिथपर्यंत आपल्याकडे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याचा आपण थोडा उपभोग घेत असू तर देवही तटस्थपणे ते सगळं बघतो, भले आपल्याकडून चुकीचं घडत असो. प्रत्येक वेळी आपल्या चुकीच्या गोष्टीला चुकीचं असं सांगायला तो येत नाही, कारण आपल्याला विवेक नावाची एक शक्ती भगवंताने दिलेली आहे आणि त्या शक्तीच्या जोरावर आपण खरं काय, खोटं काय, योग्य काय, अयोग्य काय, पाप काय, पुण्य काय, चूक काय, अचूक काय हे शोधायला लागतो. जेव्हा आपण त्याचा प्रमाणाच्या बाहेर दुरुपयोग करायला लागतो आणि जेव्हा त्याचं प्रमाण वाढतं तेव्हा कुठंतरी भगवंत मध्ये हस्तक्षेप करायला येतात. पण तोपर्यंत हृदय कमळ आरामू, तोपर्यंत तो फक्त आराम करत असतो. आराम करतो म्हणजे तटस्थ होऊन फक्त बघत असतो. आणि म्हणून ज्ञानाच्याही हृदयात तो आहे, अज्ञानाच्या हृदयातही तो आहे, स्थिर बुद्धीच्याही हृदयात तो आहे, अस्थिर बुद्धीच्या हृदयातही तोच आहे. म्हणून तो सगळ्याचा साक्षीदार आहे. म्हणून या अधिकारानं भगवंत बोलतायत. म्हणून हे विशेषण मौलीने वापरले, तव हृदय कमळ आरामू, जो योगियांचा निष्काम काम. अर्थात निरीच्छ योगी सुद्धा ज्याची इच्छा करतात, योगी यांचा निष्काम कामू, निष्काम असलेले योगी सुद्धा ज्याची कामना करतात त्या भगवंताचं वैशिष्ट्य इथं माऊलींनी सांगितलंय. तो म्हणत असे पुरुषोत्तम सांगेन ऐक, असा तो पुरुषोत्तम अर्जुनाला म्हणतोय, अर्जुना तुझा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मी आता तुला देणार आहे, ते उत्तर तू ऐक. तरी हे काम क्रोधू पाही, जया ते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानी जती. अर्थात तर हे काम क्रोध आहेत पहा, की ज्यांच्या जवळ कृपेचा लवलेशही नाही, हे काम क्रोध दुसऱ्यांचा नाश करण्यात काळासारखे समजले जातात. तर ज्या गोष्टीमुळं सामान्य माणसाला पापाची बुद्धी होते, पापाचरण करण्याची इच्छा होते, इतकंच नाही तर जे स्वतःला ज्ञानी म्हणून घेतात, जे स्वतःला विवेकी म्हणून घेतात, त्यांना सुद्धा हे दोन विकार पापाचरणाला कारणीभूत ठरतात, परधर्माच्या आचरणाला कारणीभूत ठरतात. तरी हे काम क्रोधू पाही, काम आणि क्रोध नावाचेच हे ते दोन विकार आहेत. या दोन विकारांमुळेच सामान्य माणसाच्या हातून पापकर्म घडत असतं. जया ते कृपेची साठवण नाही, त्यांच्याजवळ कृपा नाही, क्षणभरही कृपेचा लवलेशही त्यांच्याजवळ नाही, अंशभरही त्यांच्याकडे कृपा नाही. त्या विकारांवर कधीही परमात्म्याची कृपा नाही, कारण जे या विकारांचं अनुकरण करतात त्यांच्यावर परमात्म्याची कृपा कधीही लाभत नाही, त्यांना कधीही परमात्म्याची कृपा लाभत नाही. ते कृतांताच्या ठाई माने जती. कृतांत म्हणजे यमाच्या ठिकाणी मानायला हवेत. आता यमाच्या ठिकाणी काम क्रोध का मानावेत?
याचं थोडंसं स्वरूप आपण समजून घ्यायला हवं. मरण दोन प्रकारचं असतं. एक शारीरिक मरण आणि एक मानसिक मरण. शारीरिक मरण प्रत्येकाच्या वाट्याला येतं. ज्याला ज्याला शरीर मिळालंय त्याला त्याला मरणाचा सामना करायचा आहे. जन्माला आला त्याला मरणाचा सामना करायचा आहे. ज्यानं जन्माचा भोग घेतला त्याला मरणाचा भोग घ्यायचाच आहे, पर्याय नाही. हे शरीराचं मरण हे एक मरण. दुसरं मरण असतं आपलं अस्तित्व सोडून देणं, आपलं रूप सोडून देण्याची जी परिस्थिती येणं त्यालाही मरणासारखं मानलं गेलं. आपलं सर्व काही सोडून द्यायची जेव्हा वेळ येते तेही मरण आहे. शरीराचं मरण परवडलं, शरीराचं मरण एखाद्या वेळी सहनही करता येईल, ते अनिवार्य आहे म्हणून सहन करावंही लागतं. पण हे मनाचं मरण जेव्हा वाट्याला येतं त्याच्या एवढं वाईट दुसरं काही नसतं. आणि हे विकार या प्रकारच्या मरणाला कारणीभूत ठरतात. सामान्य माणसाचं शरीर संपलं की तो मेला असं आपण म्हणतो. पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जेव्हा आध्यात्मिक अवनती होते, आत्मिक अवनती होते, पाप मार्गाचं आचरण सुरू होतं, स्थिर बुद्धी अस्थिर व्हायला लागते, विवेक संपायला लागतो, विकार आवडायला लागतात, तेच अध्यात्माच्या क्षेत्रातलं मरण आहे. म्हणून आध्यात्मिक मरण हे भौतिक मरणापेक्षा घातक आहे. कारण हे आत्मिक मरण आपल्या मूळ अस्तित्वाला संपवून टाकतं. मी आत्मा आहे, मी परमात्म्याचा अंश आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे, या आपल्या मूळ रूपाला, मूळ अस्तित्वाला, अहमलाच संपुष्टात आणतात ते विकार. म्हणून हे विकार कृतांताच्या ठाई आहेत, यमाच्या ठाई आहेत. कारण यम शरीराला संपवतो, यम शरीरातून आत्मा वेगळा करतो, पण हे विकार आत्म्यालाच आत्म्यापासून वेगळं करतात, आत्म्यालाच आत्म्यापासून वेगळं करतात. एवढा चमत्कार या विकारांकडून घडत असतो. हे विकार असं काही करतात की हे ज्याला जडतात तो त्याचं मूळ रूप विसरून जातो, तो आपलं आत्मरूप विसरून जातो, तो आपण परमात्म रूप आहे हे विसरून जातो, तो आपण ब्रह्मरूप आहोत हे विसरून जातो. म्हणजेच स्वतःचा खून करणं, मीच मला मारणं, आत्मरूपाला मारणं, देह तादात्म्य धारण करणं, विकारांना स्वीकारणं, ही आध्यात्मिक अवनती आहे, हा आध्यात्मिक मृत्यू आहे. आणि हा आध्यात्मिक मृत्यू हे विकार घडवून आणतात. म्हणून ह्यांना कृतांताच्या ठाई मानावं, कृतांताच्या ठाई मानी जाती असं भगवंत म्हणतायत. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकजे. अर्थात हे देहरूपी किल्ल्यावरचे मोठाले दगड आहेत, हे ज्ञानरूपी ठेव्यावरचे साप आहेत, विषयरूपी दरीतील वाघ आहेत व भजन मार्गातील मांगाप्रमाणे वाटमारे आहेत. ही ओवी थोडीशी नीट समजून घेऊयात. माऊलींनी इथं दृष्टांत देऊन काम क्रोधाधिक विकारांचं स्वरूप सांगितलंय, त्या विकारांचं कार्य सांगितलंय, त्या विकारांचा परिणाम सांगितलाय, त्या विकारांचं स्वरूप, त्या विकारांचा परिणाम, त्या विकारांचं कार्य करण्याची त्यांची पद्धत, या गोष्टी माऊलींनी या दृष्टांतामधून सूचित केलेल्या आहेत. म्हणून दृष्टांत नीट समजून घ्यायचे आहेत. पहिलं या विकारांना माऊलींनी वापरलेलं विशेषण आहे हे ज्ञाननिधीचे भुजंग. ज्ञाननिधी शब्दाचा अर्थ आहे ज्ञानरूपी धनाच्या ठेवीवरील भुजंग. आपल्याकडं अजूनही अशी कल्पना केली जाते, लोकसमज आपण ज्याला म्हणतो तो असा आहे की बऱ्याच ठिकाणी धन असतं,
जमिनीमध्ये बऱ्याच ठिकाणी धन गाडलेलं असतं. अनेक कथा तुम्ही त्याच्या ऐकत असाल. काही लोक म्हणतात माझ्या जुन्या घरामध्ये धन लपलेलं आहे, मग जाऊन काढत का नाही? तर त्या धनावर साप लपलेले आहेत, भूत पिशाच लपलेले आहेत. ते धन काढायला जावं तर ते साप वगैरे किंवा ते भूत पिशाच त्याचं रक्षण करतात त्या धनाचं, आणि म्हणून ते काढता येत नाहीत. असे समज असलेल्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असाल. आजूबाजूला आपण अनेकदा अशा गोष्टी ऐकतो. ज्ञानोबारांच्या काळातही ही कल्पना अस्तित्वात होती की जिथं धन आहे तिथं साप असणार, आणि ते साप त्या धनाचं रक्षण करणार, ते साप त्या धनाला हात लावू देणार नाहीत. लक्ष्मीचं संरक्षण करण्यासाठी ठेवलेले ते भुजंग आहेत, अर्थात साप आहेत, विषारी साप आहेत. माऊलींनी तो दृष्टांत थोडासा बदलून इथं वापरलाय. माऊली सांगतायत ते ज्ञाननिधीचे भुजंग. सामान्य लक्ष्मीवर जसे साप असतात तसे हे पण साप आहेत. कोण? काम क्रोधाधिक विकार. पण हे काम क्रोधाधिक विकार हे कशावरचे साप आहेत? तर ज्ञाननिधीवरचे साप आहेत. ज्ञाननिधी, निधी शब्दाचा अर्थ होतो धन. ज्ञानरूपी धनावर हे भुजंग बसलेले आहेत. एखाद्या माणसाला ज्ञान मिळवावं असं वाटलं तर हे विकार त्याला ज्ञान मिळू देत नाहीत. त्या ज्ञानाच्या रक्षणासाठी ते थांबलेले आहेत. इथं थोडासा भेद आहे दृष्टांतामध्ये आणि माऊलींनी त्या दृष्टांतात केलेल्या बदलामध्ये. सामान्य धनाच्या जवळ, लक्ष्मीच्या जवळ जेव्हा साप असतात तेव्हा ते साप त्या धनाचं रक्षण करण्यासाठी असतात की त्या धनाचा कुणी उपभोग घेऊ नये. पण ज्ञानाचा उपभोग सगळ्या जगाने घ्यायला हवा, सगळ्या जीवांनी घ्यायला, पण तो घेऊ देत नाहीत हे विकार. हा थोडासा फरक. हे ज्ञाननिधीचे भुजंग, कारण हे विकार ज्ञान घेऊ देत नाहीत. ज्याच्या अंतःकरणात काम आहे, ज्याच्या अंतःकरणात क्रोध आहे, या विकारांनी ज्याच्या हृदयात घर केलेलं आहे, अशी व्यक्ती कधीही ज्ञान मार्गाला लागत नाही. कामात अडकलेली, क्रोधात अडकलेली व्यक्ती ज्ञान मार्गावर आरूढ होत नाही. त्या व्यक्तीला कुणाचं ऐकावं असं वाटत नाही, ज्ञान मिळवावं असं वाटत नाही, आपल्या मूळ रूपाचा शोध घ्यावा असं या व्यक्तींना वाटत नाही, ज्यांच्यात हे विकार आहेत. म्हणून हे ज्ञाननिधीचे भुजंग. विषय दरीचे वाघ. जुनी कल्पना अशी आहे की जेव्हा जंगलं असायची, डोंगर दऱ्या असायचे, तेव्हा मोठमोठ्या डोंगरांमध्ये, दऱ्यांमध्ये वाघ राहायचे. दऱ्यांमध्ये वाघ राहण्याचं कारण काय? तर वेगवेगळ्या प्राण्यांना जाण्या येण्यासाठीची जागा म्हणजे ती दरी. कारण या दऱ्यांमधून पाणी पण व्हायचं, पाण्याची पण सोय जवळ असायची. म्हणून विषय म्हणजे हे वाघ अशा दऱ्यांमध्ये राहायचे. माऊलींनी तो जो दृष्टांत आहे तो थोडासा बदल करून पुन्हा इथं वापरलाय. विषय दरीचे वाघ. विषयरूपी दरीतले हे वाघ आहेत. वेगवेगळ्या विषयांच्या मधली जी दरी आहे तिथं हे विकार राहतात. आता विषय कोणते? तर पंचविषय. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध अशा कोणत्याही दोन विषयांच्या मध्ये हे विकार राहतात. काम म्हणजे शब्द, स्पर्श हे दोन विकार आपण उदाहरणादाखल घेतले. शब्द सारखा ऐकावंसं वाटतं. स्पर्श शारीरिक स्पर्श असेल, भावनिक स्पर्श असेल, तोही विकार आहे असं सांगितलंय. या विकारांच्या मध्ये कामक्रोध असतात. कसं? काहीतरी ऐकावंसं वाटतंय आणि ते ऐकायला न मिळालं की क्रोध निर्माण होतो. ते ऐकावंसं वाटणं म्हणजे काम. शब्द काहीतरी कानावर पडावेसे वाटतात, काम. नाही पडले की राग येतो, क्रोध. शारीरिक वासना निर्माण झालेली आहे, काम. ती वासना अतृप्त राहिली की क्रोध. रूप, एखादं काहीतरी बघावंसं वाटतंय, बघावंसं वाटणं हा काम. बघायला नाही मिळालं की तयार होतो तो क्रोध. प्रत्येक विकारामध्ये तुम्हाला हे, प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला हे विकार बघायला मिळतील. रस,
एखादा पदार्थ खावासा वाटणं, काम नाही मिळाला, राग येणं, क्रोध. गंध, एखाद्या गोष्टीचा गंध घ्यावा वाटणं, काम. तो गंध नाही घ्यायला मिळाला, क्रोध. प्रत्येक विकारांच्या विषयांच्या मध्ये हे काम क्रोधाधिक विकार राहतात, म्हणून विषयधरीचे वाघ. पुढचा दृष्टांत थोडा वेगळ्या अर्थाने आपण बघू. भजन मार्गीचे मांग मारकजे. ज्ञानोबारायांचा काळ हा 13व्या शतकातला काळ आहे. या काळामधली काही एक विशिष्ट समाज व्यवस्था होती. त्या समाज व्यवस्थेवर जाती व्यवस्थेचा प्रभाव पडलेला होता. त्यामध्ये वेगवेगळ्या जातीची लोक होती. त्याच्यामध्ये मांग ही सुद्धा एक जात होती. मांग ही जात जुनी आहे. मांग या जातीचा जुना इतिहास आहे. पण ज्ञानोबारायांच्या काळामध्ये ही जी जात होती ती उपेक्षित मानली जाणारी जात होती, जमात होती. त्या काळात जाती व्यवस्थेचा, वर्ण व्यवस्थेचा पगडाही होता. 12 बलुतेदारांची पद्धत होती. सुतार सुतारकी करायचे, लोहार लोहारकी करायचे, चांबार चांबारकी करायचे. प्रत्येक जण आपापली कामं करण्यात मग्न असायचे. कुणबी शेती करायची, न्हावी कटिंग वगैरेची कामं करायचे. प्रत्येकानं आपापल्या वडिलोपार्जित कामामध्ये स्वतःला गुंतवलेलं होतं. याच्यामध्ये मांग ही जी जात होती, जमात होती, ही जमात अनेकदा दरोडे टाकण्याचं काम करायची, चोऱ्यामाऱ्या करणं, अशी कामं या जातीकडून त्या काळात केली जात असावीत असं ज्ञानोबारायांच्या म्हणण्यावरून तरी दिसतं. आणि ते जे घडत होतं त्याला ज्ञानोबारायांनी थोडं बदलून दृष्टांत दिलाय, भजन मार्गीचे मांग मारकजे. मग ते मांग जातीचे जमातीचे लोक त्या मार्गावर थांबायचे आणि त्या मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना मारायचे. आता जाती व्यवस्था बऱ्यापैकी नष्ट झालेली आहे. आता जाती संकर झालेला आहे. आता जात आणि कर्म यांचा संबंध थेट राहिला नाही. कोणत्याही जातीची व्यक्ती कोणत्याही प्रकारचं कर्म करू शकते. ही झालेली गोष्ट चांगली झालेली आहे. प्रत्येक जीवाला आपल्या स्वभावाप्रमाणे कर्म करण्याचं स्वातंत्र्य आता आपल्याला मिळालेलं आहे. जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था नष्ट झाल्याचा हा एक फायदा आपल्याला झालेला आहे की आपण कोणत्या जातीत जन्माला आलो याच्यावरून आता आपलं कर्म निश्चित होणार नाहीये. आपला स्वभाव काय, आपल्याला काय आवडतं याच्यावरून आपण आपलं कर्म निश्चित करू शकतो. पण या दृष्टांताला थोडी मर्यादा आहे. त्या मर्यादेतच आपल्याला हा दृष्टांत समजून घ्यायचा आहे. मला माझ्या एका मराठीच्या प्राध्यापकांनी ही ओवी वाचून दाखवली आणि सांगितलं, ह्या ओवीवरून मला असं वाटतं की माऊली हे जातीवादी होते. माऊलींनी इथं थेट जातीचा उल्लेख केलाय. मी त्यांना नेहमीप्रमाणे म्हणालो की कधीही माऊलींच्या एखाद्या ओवीचा अर्थ स्वतंत्रपणे बघू नका. माऊलींनी ती ओवी कोण्या परिप्रेक्षात घेतलेली आहे, काय विषय चालू आहे, कोणत्या विषयाच्या अनुषंगाने घेतलेली आहे ते लक्षात घ्या. ज्ञानोबाराय त्या काळात समाजामध्ये वावरत होते. आजूबाजूचा समाज त्यांना माहीत होता. त्या समाजाचा त्यांचा अभ्यास होता. त्या समाजाचं जे चित्र ज्ञानोबारायांना दिसलं ते चित्र त्यांनी आपल्या सिद्धांताच्या विवेचनासाठी दृष्टांत म्हणून वापरलं. माऊलींनी कुठंही सामाजिक भाष्य केलेलं नाही. फक्त आपलं जे तत्व सांगायचं आहे, तत्वज्ञान जे सांगायचं आहे, माऊलींना जो विचार सांगायचा आहे त्या विचारांना दृष्टांतांची सोबत लावावी, दृष्टांतांचा आधार मिळावा म्हणून माऊलींनी ते दृष्टांत योजलेत. आणि दृष्टांत कोणते योजलेत? लोकांच्या रोजच्या परिचयाचे असलेले, लोकांच्या मनामध्ये जे बिंपलेलं आहे त्याच्या आधारावर माऊलींनी दृष्टांत दिलेत. म्हणून त्या दृष्टांतांचा त्याच संदर्भात विचार करायला हवा. त्या काळामध्ये मांग जातीची लोक लूटमार करीत असावेत म्हणून तो संदर्भ माऊलींनी घेतलाय. याचा अर्थ माऊलींच्या मनात मांग जातीबद्दल काही द्वेष आहे असं समजायचं काही कारण नाही. तेवढा फक्त संदर्भ घेऊन आपल्याला पुढे जायचंय. कारण असं असतं तर माऊली जाती व्यवस्थेच्या विरोधात लढले नसते. सगळ्या तळागाळातल्या जाती व्यवस्थेतल्या लोकांना ज्ञानोबारायांनी एकत्र केलंच नसतं. ज्ञानोबारायांच्या मनात कधीही जातीय विद्वेष नव्हता. फक्त दृष्टांत सांगण्यापुरतं की भजन मार्गीचे मांग मारकजे, हे विकार भजनाच्या मार्गातले मांग आहेत. भजनाच्या मार्गामध्ये हे विकार अडवतात, लुटमार करतात. एखादा माणूस भजनाला लागला की त्याच्यात काम निर्माण होतो आणि त्याचा तो काम त्याला भजनापासून वेगळीकडे घेऊन जातो.
त्याच्यामध्ये क्रोध निर्माण होतो आणि त्याचा परमार्थ वेगळ्याच मार्गाला निघून जातो. लोक कोणत्या कारणासाठी भांडणं करतील याचा काही नियम नाही. हसू येतं कधी कधी, काही आध्यात्मिक क्षेत्रातही भांडणं मारामाऱ्या होताना जेव्हा बघतो तर हसू येतं. हसावं की रडावं असा प्रश्न पडतो. कथेमध्ये भांडणं झालेली बघितलेत. सप्त्यामध्ये लोक भांडून घेतात, कारण काही असो. तुम्ही भजनाच्या मार्गाला लागलात, पारमार्थाच्या मार्गाला लागलात, आध्यात्मिक साधनेला लागलात, अशा साधनेत जर तुमच्या मनात क्रोध आला तर तो तुमची लूट करेल, तुमची साधना लुटून घेईल. साधनेतून, आराधनेतून, भक्तीतून, त्या सप्ताहातून, त्या कथेतून जे पुण्य तुम्हाला मिळणार होतं ते पुण्य हे विकार काढून घेतील. म्हणून माऊलींनी हा दृष्टांत वापरलाय, भजन मार्गीची मांग मारक जे, ते मारक आहेत. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की या ओवीमधून माऊलींना जातीय विद्वेष पसरवायचा नाहीये, पण त्या काळातल्या परिप्रेक्षात माऊलींनी हा दृष्टांत दिलाय. माऊली आणखी पुढे दृष्टांत देत आहेत, हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रिय ग्रामीचे कोंड, यांचे व्यामोहाधिक दबड जगावरी. अर्थात हे देहरूपी किल्ल्यावरचे मोठाले दगड आहेत, इंद्रियरूपी गावातील कोंडवाडे आहेत व व्यामोह उत्पन्न करणे हेच कोणी एक बंड यांनी जगावर उभारले. हे देहदुर्गीचे धोंड, धोंड म्हणजे दगड, शरीररूपी दुर्गातले किल्ल्यावरचे हे दगड आहेत. एखादा किल्ला बांधायचा असेल, बघा किल्ल्याची संकल्पना 13व्या शतकामध्ये बरीच मनामध्ये लोकांच्या रुजलेली होती. माऊलींनी देहदुर्ग, दुर्ग असे शब्द अनेक ठिकाणी वापरलेले आहेत. कारण विजयनगरच्या राजांची त्यावेळी सत्ता होती, यादव राजांची सत्ता होती. हे यादव राजे किल्ले बांधायचे, चांगले किल्ले बांधायचे, मोठमोठाले किल्ले बांधायचे. हे किल्ले बांधताना सगळ्यात मोठे अडथळे कुण्या गोष्टीचे होत असतील तर ते दगडांचे. कारण ते मोठमोठाले दगड किल्ल्यावर बऱ्याचदा अडथळा ठरायचे. कारण ते दगड फोडताही येत नव्हते आणि खाली टाकताही येत नव्हते, हलवताही येत नव्हते. म्हणून अशा किल्ल्यांवरचे दगड अनेकदा अडचणीचं कारण ठरायचे. माऊली म्हणतायत, किल्ल्यांवर जसे दगड अडथळे ठरतात तसे हे विकार या देहरूपी दुर्गावरचे दगड आहेत. या शरीरामध्ये जेव्हा विकार निर्माण होतात तेव्हा ते विकार फुटत नाहीत, आपली जागा सोडत नाहीत आणि साधनेला एक मोकळी वाट करून देत नाहीत, ते अडथळा ठरतात. म्हणून देहदुर्गीचे धोंड, इंद्रिय ग्रामीचे कोंड, कोंड म्हणजे कोंडवाडे, इंद्रिय रूपी गावातले हे कोंडवाडे आहेत. बघा, ज्ञानेंद्रिय परमार्थही करण्याला लायक आहेत आणि विषयांचा भोग घेण्यालाही लायक आहेत. पंच ज्ञानेंद्रियांचं हे वैशिष्ट्य आहे. डोळे विषयामध्येही रमू शकतात, परमार्थांमध्येही रमू शकतात. देवाचं रूप बघावंसं वाटणं आणि व्यवहारातली प्रापंचिक एखादी गोष्ट बघावीशी वाटणं. डोळे दोन्ही काम करू शकतात. कान निंदाही ऐकू शकतात, भजनही ऐकू शकतात, पात्रता दोन्ही ऐकायची. तोंड शिव्याही देऊ शकतं, देवाचं नावही घेऊ शकतं, दोन्ही पात्रता आहेत. नाक दुर्गंधही घेऊ शकतं आणि भगवंताच्या गळ्यात टाकलेल्या त्या हाराचा सुवासही घेऊ शकतं. नाकातही दोन्ही शक्ती आहेत. सगळ्या ज्ञानेंद्रियांच्या ठिकाणी वाईट गोष्टींचा भोग घेण्याचंही सामर्थ्य आहे आणि चांगल्या गोष्टीचा भोग घेण्याचंही सामर्थ्य आहे. पण हे विकार काय करतात? या इंद्रियांना विषयांच्या मध्येच अडकून टाकतात, त्यांना मोकळं करत नाहीत. एखाद्या व्यक्तीला तुरुंगात टाकलं की त्याला जे हवं, त्याचे जे हिताचं आहे ते करू देत नाही तो तुरुंग. त्या तुरुंगाच्या साखळ्या त्याला अडथळा ठरतात. तसं जी लोक
मनुष्य शरीरात आली, त्यांना भगवंताचं रूप बघावं वाटतं, पण हे विकार त्यांना भगवंताचं रूप बघू देत नाहीत. या कानांना देवाचं गुणगान ऐकू देत नाहीत, या तोंडानं नामस्मरण करू देत नाहीत, या नाकानं भगवंताच्या चरणाचा सुवास घेऊ शकत नाहीत, घेऊ देत नाहीत. म्हणून हे जे विकार आहेत ते इंद्रियग्रामीचे कोंड असं माऊलींनी म्हटलंय. हे कोंडवाडे आहेत इंद्रिय रूपी गावामधले, यांचे व्यामोहाधिक दबड जगावरी. व्यामोहाधिक दबड, दबड शब्दाचा अर्थ आहे बंड, दपटशा किंवा बंड असा त्याचा अर्थ आहे. बंडाचा अर्थ आपल्याला सोपा जाईल. यांचे व्यामोहाधिक बंड जगावरी. या लोकांनी व्यामोह उत्पन्न करून बंड निर्माण केलं या जगामध्ये. मोह उत्पन्न करून एक प्रकारचं बंड या विकारांनी केलेलं आहे. मोह, काम, क्रोध, त्यानंतर येतो तो मोह. मोहरूपी बंड यांनी सगळ्या जगामध्ये निर्माण केलं आहे. सगळ्यांच्या मनात, अंतःकरणात या काम क्रोधाधिक विकारांनी मोह उत्पन्न केलंय. बघा, मोह हा शब्द का आला? काम क्रोध हे विकार आहेत, पण त्या विकारांबद्दलची सकारात्मकता म्हणजे मोह. विकारांना पूजण्याची वृत्ती म्हणजे मोह. विकार वाईट आहेत, पण ते विकार चांगले वाटणं म्हणजे मोह. लोकांना माझ्यामध्ये काम भावना आहे याचा अनेकदा अभिमान होतो. माझ्यात क्रोध आहे याचाही लोकांना अभिमान वाटतो. या विकारांकडे नकारात्मक भावनेनं बघायला हवं. नकारात्मक भावनेनं न बघता जेव्हा याच्याकडे सकारात्मक भावनेनं बघितलं जातं तेव्हा तो मोह असतो. आणि या मोहाचं रूप धारण करून या सबंध जगावर या विकारांनी बंड पुकारलेलं आहे. हे रजोगुण मानसीचे समूळ आसुरियेचे धालेपण ययांचे अविद्या केले. अर्थात हे काम क्रोध राजसी मनाचे असून संपूर्ण आसुरी संपत्तीचे बनलेले आहेत. यांची तृप्ती अविद्येकडून केली जाते. हे रजोगुण मानसीचे, हे स्वभावानं रजोगुणी आहेत. हे विकार स्वभावानं रजोगुणी आहेत. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण असे 3 गुण आपण सांगतो. हे विकार रजोगुण मानसीचे आहेत, काम आणि क्रोध. कारण रजोगुण म्हणजे काय? रजोगुणाला लोकांना राबवण्याची सवय असते. रजोगुणाचं हे वैशिष्ट्य आहे की ते राबवत असतं. रजोगुण म्हणजे जसा राजाचा गुण. राजा दुसऱ्यांना राबवत असतो. राजा स्वतः काही करत नाही, लोकांकडून करून घेतो. तसं काम स्वतः काही करत नाही, दुसऱ्यांकडून करून घेतो. क्रोध स्वतः काही करत नाही, दुसऱ्यांकडून करून घेतो. तुम्ही या 2 विकाराच्या मुळात गेलात तर लक्षात येईल. या कामाच्या तृप्तीत आणि क्रोधाच्या तृप्तीत दुसऱ्याची उपस्थिती अनिवार्य आहे. म्हणून हे रजोगुणी आहेत. तमोगुणाचा स्वभाव काय आहे? तमोगुण स्वतः राबतो. स्वतः राबतो तो तमोगुण, दुसऱ्याला राबवतो तो रजोगुण. आणि काम आणि क्रोध हे दोन्ही विकार रजोगुणी आहेत. कारण कामाची तृप्ती करायची आहे तर दुसरं कोणीतरी हवं तर कामाची तृप्ती होते. आपणच आपला काम तृप्त नाही करू शकत. म्हणून दुसऱ्याकडून आपल्या कामाची तृप्ती, म्हणून काम याचा मूळ स्वभाव झाला रजोगुण. क्रोध, कधीही क्रोध निर्माण होण्यासाठी दुसरा पाहिजे. आपल्याला कधी आपलाच क्रोध नाही येत, आपल्याला कधी आपलाच राग नाही येत. आणि आपल्याला आपलाच राग तेव्हाच येतो जेव्हा दुसऱ्याच्या संदर्भात आपण काहीतरी केलंय, तेव्हाच आपल्याला आपला राग येतो. म्हणजे आपल्याला आपला राग येण्यासाठी सुद्धा दुसऱ्याची उपस्थिती कारणीभूत ठरते. म्हणून काम आणि क्रोध हे दोन्ही स्वभावानं कोण आहेत? रजोगुणी आहेत. हे लक्षात ठेवायचं. ज्या विकारांच्या पूर्णतेसाठी इतराची उपस्थिती अनिवार्य असते अशा गुणाला आपण रजोगुण म्हणतो. काम आणि क्रोध हे दोन्ही विकार रजोगुण आहेत. समूळ आसुरीचे, आसुरी संपत्तीचे आहेत. हे माऊली पुढं सुरी आणि आसुरी संपत्ती ह्यांचं वर्णन करणार आहेत.
दैवी गुण आणि आसुरी गुण याचं वर्णन करणार आहेत. या विकारांचा स्वभाव काय आहे तर आसुरी. आसुरी स्वभाव आहे मूळ यांचा, समूळ आसुरी याचे. राक्षसी वृत्तीतून हे जन्माला आलेले आहेत, दैवी विचारांचे नाही आहेत, हे राक्षसी स्वभावाचे आहेत. धालेपण ययाचे अविद्या केले. धालेपण म्हणजे तृप्ती. या विकारांची तृप्ती कुणी केली तर अविद्येनं केली. अविद्या आहे, अज्ञान आहे म्हणून काम आहे. अविद्या आहे, अज्ञान आहे म्हणून क्रोध आहे. अज्ञान आहे, अविद्या आहे म्हणून मोह आहे. कारण मोह, क्रोध, काम यांची तृप्ती अज्ञानामुळे होते. ज्ञान एकदा जागृत झालं, ज्ञान प्राप्त झालं की मग काम राहत नाही, क्रोध राहत नाही, मोह राहत नाही. या तिघांनाही मुक्त केलं जातं. मग काम पारमार्थिक रूप धारण करतो, क्रोध पारमार्थिक रूप धारण करतो, मोह पारमार्थिक म्हणजे आध्यात्मिक रूप धारण करतो. पण ज्यांच्यामध्ये ज्ञान नाही, अज्ञान ज्यांच्याकडे आहे, ते अज्ञानच या विकारांना खतपाणी घालत असतं, तृप्त करत असतं. म्हणून धालेपण ययाचे अविद्या केले. हे रजाचे कीर जाहले, परी तमासी पडियंते भले, तेने निजपद या दिधले प्रमाद मोह. अर्थात हे रजोगुणाचे जरी झाले असले तरी तमोगुणाला फार प्रिय आहेत. म्हणून त्या तमोगुणांनी आपले जे सर्वस्व प्रमाद व मोह हे गुण यांना दिलेत. माऊलींनी थोडं कथात्मक रूप देऊन हे आध्यात्मिक रूपक स्पष्ट केलेलं आहे. माऊलींनी इथं एक खूप सुंदर रूपक वापरले आणि त्या रूपकाच्या आधारावर माऊलींनी आपला सिद्धांत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. काय म्हणतात माऊली बघा, हे रजाचे कीर झाले, जरीही रजोगुणी असले, हे स्वभावानं रजोगुणी जरी असले, परी तमासी पडियंते भले, तरी सुद्धा तमोगुणालाही हे पडियंते भले, पडियंते म्हणजे आवडतात. तमोगुणाला हे विकार आवडतात. जरीही रजोगुणी असले तरी तमोगुणाला आवडतात. आता तमोगुण म्हणजे काय, दुसऱ्याकडून करून घेण्याची वृत्ती. म्हणून कामाचा स्वभाव जरी रजोगुण असला तरी या कामाला दुसऱ्याकडून मिळवून घेण्यातही आनंद असतो आणि स्वतः समर्पित होण्यातही आनंद असतो. दुसऱ्याकडून करून घेणं आणि स्वतः लाचार होऊन दुसऱ्याकडे जाणं, ही लाचारी सुद्धा पत्करावीशी वाटते कुणाला, कामाला आणि क्रोधाला. म्हणून काम पूर्ण होण्यासाठी तो नेहमीच दुसऱ्याची अपेक्षा करतो असं नाही, तो स्वतःही लाचार होतो. कामुक माणसं बघा किती लाचार म्हणतात. लाचार बनावं लागतं कामुक माणसाला, कारण लाचारी ही तमोगुणाची द्योतक आहे, तमोगुणी आहे लाचारी. आणि तमोगुण या कामाला, क्रोधाला आवडतो. तेने निजपद या दिधले, निजपद शब्दाचा अर्थ आहे सर्वस्व, स्वतःचं पद यांनी देऊन टाकलं. कुणाला, प्रमाद मोह. प्रमाद आणि मोह हे दोन विकार इथं तमोगुणी म्हणून सांगितलेले आहेत. प्रमाद, प्रमाद हा विकार थोडासा नीट समजून घेतला पाहिजे. एखादी गोष्ट सारखी सारखी मिळायला लागली की ती मिळण्याची अनपेक्षित अपेक्षा निर्माण होणं म्हणजे प्रमाद. आणि हा प्रमाद एकदा निर्माण झाला, हा मोह एकदा निर्माण झाला की तो निजपदच त्यानं आपलं या विकारांना देऊन टाकले, काम क्रोधाधिकांना देऊन टाकले. हा प्रमाद, हा मोह पूर्णपणे या विकारांच्या तृप्ततेसाठी काम करायला लागतो. हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकिया परी, जे जीविताचे वैरी म्हणून या. अर्थात यांचा मृत्यूलोकात फार मोठा मान ठेवला जातो, कारण की हे जीवाचे शत्रू आहेत. हा जो मृत्यूलोक आहे, हा मृत्यूलोक अनेक लोकांच्या घाताला कारणीभूत ठरतो. आणि या मृत्यूलोकामधला, या मृत्यूचे नगरी, या मृत्यूलोकामध्ये मानिजती निकियापरी, निकियापरी म्हणजे चांगले,
या मृत्यू लोकामध्ये यांनाच महत्व दिलं जातं, या विकारांनाच महत्व दिलं जातं, कामाला महत्व दिलं जातं, क्रोधाला महत्व दिलं जातं. ह्या सगळ्या विकारांना या कलियुगामध्ये, या मृत्यू लोकामध्ये महत्व दिलं जातं. जे जीविताचे वैरी म्हणून या, ते जीविताची वैरी आहेत म्हणून त्यांना मृत्यू लोकात महत्व दिलं जातं. ही ओवी थोडीशी नीट समजून घ्यायला लागेल. मृत्यू लोकामध्ये मरणाला महत्व असणं साहजिक आहे, कारण या लोकाचंच नाव मृत्यू लोक आहे. बघा, ज्या प्रकारचं लोक त्याला तिथं महत्व. स्वर्ग लोकामध्ये महत्व कशाला? अमर असण्याला, पुण्याला, सत्कर्माला तिथं महत्व. मृत्यू लोकामध्ये महत्व कशाला? मरणाला, कारण मृत्यू लोक असं याला म्हटलं. आणि हे विकार मरणाला कारण ठरतात, आत्मिक मरणालाही आणि शारीरिक मरणालाही कारण ठरतात. कारण एकदा विकार जडले की मरणही लवकर येतं. ज्यांच्यात विकार जास्त तितकंच त्यांना मरण लवकर. जितका माणूस निर्विकारी तितकं त्याचं मरण लांबलं. कारण या शरीरात विकार आले की विकार या शरीराचं मरण जवळ करतात. ज्याला कोणत्याही प्रकारचा विकार नाही तो अमर आहे, तो अमर होण्याची शक्यता आहे. पण विकार जेव्हा या शरीरात शिरतात तेव्हा ते विकार या शरीराचं मरण जवळ करतात. आणि म्हणून या विकारांना या मृत्यू लोकात महत्व आहे, कारण ते मरणाला जवळ करतात, लोकांना लवकर मारतात. म्हणून हे मृत्यूच्या नगरी माणी जती निकिया परी. निके म्हणजे चांगले, निकिया परी ते मानतात का? जे जीविताचे वैरी म्हणून या. जयासी भुकेलिया अमिषा, हे विश्व न पुरेची घासा, कुळवाडियाची आशा चाळीत असे. अर्थात यांना भूक लागली असता हे जग एका घासातही पुरत नाही, अशा कामक्रोधांचा सर्व व्यवहार आशा पाहते. आता या विकारांचा संसार माऊली म्हणतायत, या विकारांचा प्रपंच, कुटुंब या विकारांचं माऊलींनी इथं अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय. जया भुकेलिया आमिषा, आमिषा म्हणजे इच्छेला. यांना भूक लागली असता, म्हणजे भुकेची इच्छा निर्माण झाली, भूक लागली आणि भूक तृप्त करावी असं या विकारांना वाटलं तर हे विश्व न पुरेची घासा. बघा, काम असो किंवा क्रोध असो, यांना अंत नाहीये. काम भावना म्हणजे काम हा केवळ शारीरिक काम या अर्थानं घ्यायचा नाही, काहीतरी मिळवायची इच्छा म्हणजे काम. आणि ही कामना निर्माण एकदा झाली की मग या माणसाला विश्वही पुरत नाही. कितीही मिळव ते कमीच वाटायला लागतं, जितकं मिळेल तितकं कमी. क्रोध, राग आला की त्या रागामध्ये जितका तो क्रोध पूर्ण होईल, जितका काम पूर्ण होईल तितका क्रोध वाढत जातो. काम आणि क्रोधांचं हे वैशिष्ट्य आहे, जितका काम मोठा तितका क्रोध मोठा. त्यामुळे ज्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात काम भावना आहे त्या व्यक्तीचा राग लवकर येतो. ज्या व्यक्तीकडून आपली काहीच अपेक्षा नाही त्या व्यक्तीचा राग येत नाही. ज्या व्यक्तीकडून अपेक्षा आहे त्याच व्यक्तीचा राग येतो माणसाला. कारण अपेक्षा आहे ती अपूर्ण राहिली की क्रोध. आणि असंही नाही की अपेक्षा पूर्ण झाली म्हणजे क्रोध संपला, असंही नाही. अपेक्षा पूर्ण झाली, काही काळ क्रोध शांत आहे, पुन्हा अपेक्षा वाढते आणि नंतरची अपेक्षा आधीच्या अपेक्षेपेक्षा क्रोधाला आणखी जास्त खतपाणी देते. एखाद्या व्यक्तीकडे तुम्ही पहिल्यांदा अपेक्षा व्यक्त केली, एखाद्या व्यक्तीकडून 10 रुपये तुम्ही मागितले, त्या व्यक्तीनं 10 रुपये दिले की तुमच्या मनात 20 रुपये मागण्याची इच्छा निर्माण होते. तुम्ही 20 रुपये मागता, त्या व्यक्तीनं 20 रुपयेही दिले की तुमच्या मनात 30 रुपये मागायची भावना निर्माण होते.
त्या व्यक्तीनं 30ही रुपये दिले की तुमच्या मनात 40 मिळाले, पण अशी भावना वाढत जाते. आणि समजा 50 रुपये तुम्ही मागितले आणि त्या व्यक्तीनं नाही दिले की तुम्हाला राग येतो, त्या व्यक्तीबद्दलच राग येतो. इतका राग येतो की लोक त्या व्यक्तीसोबत बोलणं सोडून देतात. खूप माज आलाय त्याला, 50च तर रुपये मागितले होते. हेच पैसे त्यानं 10 रुपये मागतानाच नाकारले असते तर इतका राग आला नसता. पण 40 रुपये देऊन त्यानं तो क्रोध वाढवलाय, त्या क्रोधाला खतपाणी दिलंय. क्रोध वाढवण्यासाठी अनुकूल पार्श्वभूमी त्यानं निर्माण केली, ते 40 रुपये देऊन. अपेक्षा वाढवली, काम वाढवला, अपेक्षा, इच्छा, वासना वाढवली आणि म्हणून क्रोधही तितकाच वाढला. म्हणून काम आणि क्रोध या दोघांचं वैशिष्ट्य असं आहे की कामाला जेवढं मिळेल तेवढं मिळत राहावं वाटतं आणि क्रोधाला जेवढं मिळत जाईल तेवढा त्याचा क्रोध वाढत जातो. म्हणून जेवढा माणूस मोठा तेवढा त्याचा क्रोध मोठा. मी काल परवा एक पोस्ट वाचली, ही जी रागीट, हे जगावर जे आता युद्ध लादलं गेलंय, रागीट लोकांमुळेच युद्ध लादलं गेलंय. रागाशिवाय युद्धाला दुसरं काहीच कारण नसतं. आणि राग ज्यांचा प्रचंड, तितकं मोठं युद्ध. साधं गणित आहे. राग थोडा, युद्ध छोटं. थोडासा राग बंदुकीवर चालेल, त्याच्यापेक्षा छोटा राग तलवार वगैरेवर चालेल, त्याच्यापेक्षा छोटा राग चापटावर चालेल. पण मोठा राग, बंदुकीवरून शांत न होणारा राग, मग मिसाईल वगैरेवर जाईल. मिसाईलपेक्षा मोठा राग अणुबॉम्बपर्यंत जाऊ शकतो. ते शरीरशास्त्रामध्ये ज्याला खूप जाणकारी आहे, माहिती आहे, तो सांगू शकेल. जेवढा राग मोठा तेवढा विध्वंस मोठा. कारण राग जग संपवू शकतो. रागाचं स्वरूप साधं नाहीये. राग, क्रोध विश्वाला संपवायची ताकद ठेवतो. काम विश्वाला संपवायची ताकद ठेवतो. हिटलरच्या मनात वासना निर्माण झाली होती की आपल्या लोकांची सगळ्या जगभर सत्ता प्रस्थापित करायची, काम. आणि म्हणून किती मोठं युद्ध घडवून आणलं, किती करोडो लोकांचा मृत्यू झाला त्यामध्ये. म्हणून या काम क्रोधांच्या आमिषेला, म्हणजे जयाची भुकेल या आमिषा, हे विश्व न पुरेची घासा. विश्व सुद्धा कमी पडेल. कुळवाडियाची आशा चाळीत असे. कुळवाडियाची या शब्दाचा अर्थ आहे कुणब्यांच्या आशा चाळीत असे. अशा कामक्रोधांचा सर्व व्यवहार आशा पाहते. कुळवाडिया, कुळवाडी म्हणजे कुणबी, कुळवाडी भूषण असं शिवाजी महाराजांबद्दल महात्मा फुल्यांनी वापरलेला शब्द आहे, कुळवाडी भूषण. कारण कुणबी लोकांचं भूषण आहे ते, या अर्थानं तो वापरलाय शब्द. कुळवाडी शब्दाचा अर्थ आहे कुणबी, कुणब्यांच्या आशेला तो चाळतो. इथं कुणबी शब्दाचा अर्थ वेगळा आहे. परत 12 बलुतेदार इथं आले माऊलींच्या दृष्टांतामध्ये, वेगळ्या संदर्भात. कुणबी माणूस जो असतो ना, तो रिकामा बसू शकत नाही, त्याला काहीतरी काम हवं असतं. तसं या काम क्रोधाधिक विकारांना चाळवायचं काम, प्रेरित करायचं काम, कामात गुंतवण्याचं काम आशा करत असते. आशा कामाला आणि क्रोधाला रिकामं बसू देत नाही. म्हणून बघा, काम आणि क्रोध या दोन विकारांना जेव्हा आशा जुडते तेव्हा कामुक माणूसही शांत राहत नाही, क्रोधी माणूसही शांत राहत नाही. एखादा माणूस सरपंच म्हणून निवडून आलाय, त्याला आशा निर्माण झाली नगरसेवक व्हायची. नगरसेवक झाला, त्याला आशा निर्माण झाली आमदार व्हायची. आमदार होण्याची कामना, आशा जवळ आली म्हणून. आशा आली की ती गप्प बसू देत नाही, आहे त्याच्यावर शांत बसू देत नाही, तृप्त होऊ देत नाही. आमदार झाला की पुन्हा आशा खासदार, खासदार झाला पुन्हा आशा मंत्री, आमदार झाला राज्याचा मंत्री, खासदार झाला केंद्रात मंत्री, केंद्रात मंत्री झाला, खासदारही झाला, पुन्हा आशा मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री किंवा गृहमंत्री. आशा, ही आशा कुणब्याला
चाळवण्याचं काम करते, रिकामं बसू देत नाही. एक तर आधीच हे विकार कुणब्यासारखे आहेत, रिकामे बसत नाहीत. काम असो क्रोध असो रिकामे बसत नाहीत. आणि यांना प्रेरित करण्याचं काम आशा करत असते. किती सुंदर माऊलींनी सूक्ष्मता त्या विकारांच्या हालचालीतली टिपलेली आहे बघा. जयासी भुकेली आमिषा आहे, विश्व न पुरेची घासा, कुळवाडियाची आशा चाळीत असे, कौतुके कवळिता मुठी, जिये चवदा भुवने थेकुटी, ती भ्रांती ही धाकुटी वाल्ली दुल्ली. अर्थात जिने सहज आपली मूठ वळली असता त्यात मावण्याला 14 भुवनेही कमी पडतात, अशी जी भ्रांत ती या आशेची जिवलग धाकटी बहीण आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी फक्त काम आणि क्रोध या दोनच विकारांचं वर्णन केले. माऊलींनी या दोन विकारांचं अख्खं कुटुंब, अख्खा गोतावळा सांगून टाकलाय. एकनाथ महाराजांच्या भारुड्यांमध्ये या गोतावळ्यांचं खूप सुंदर विश्लेषण तुम्हाला बघायला मिळेल. ज्ञानोबरायांचं हे विश्लेषण नीट ऐकलं तर एकनाथ महाराजांचे भारूड समजायला खूप सोपं जातं. तो वेगळा विषय, पण समजून घेऊयात. माऊली म्हणतायत, कौतुके कवळिता मुठी, जिये चवदा भुवने थेकुटी, ती भ्रांती ही धाकुटी वाल्ली दुल्ली. आता इथं थेकुटी शब्दाचा अर्थ आहे तुच्छ आणि वाल्ली दुल्ली शब्दाचा अर्थ आहे जिवलग. या आशेची जिवलग बहीण, जवळची धाकटी बहीण, छोटी बहीण कोण आहे? भ्रांती. आशेची बहीण भ्रांती, भ्रम. आणि या भ्रमाचं वैशिष्ट्य काय? कौतुके कवळिता मुठी, जे 14 भुवने थेकुटी. आता भ्रांती आहे, भ्रमच आहे. भ्रमिष्ठ माणसाला भ्रमाच्या मुठीमध्ये 14 भुवन जरी आली तरी ती लहानच वाटणार आहेत, कारण तो आहेच भ्रम. भ्रमाला मुळातच अस्तित्व नाही. पण भ्रम बाळगणारा कितीही मोठा भ्रम बाळगू शकतो. भ्रमच बाळगायचा आहे तर छोटा का बाळगायचा? म्हणून हे विकार खूप मोठ्या भ्रमामध्ये असतात. आणि या भ्रमाचं स्वरूप काय? तर या भ्रमानं नुसतं मूठ जरी कवळली तर 14 भुवन या मुठीत मावतील. 14 भुवन सुद्धा कमी पडतील, तुच्छ पडतील. इतकी या भ्रांतीची व्याप्ती मोठी आहे असं माऊली सांगतायत. पुढं माऊली म्हणतायत, जे लोकत्रयाचे भातुके, खेळताची खाय कवतिके, तिच्या दासीपणाचे निबिके तृष्णाजीये. अर्थात ती भ्रांती केवळ भातुकली खेळत असता त्रैलोक्य रूपी खाऊ सहज खाऊन टाकते आणि तृष्णा जी पुष्ट होते ती हिच्या दास्य बळावरच. माऊलींनी आता पुढं तृष्णेचं वर्णन केलेलं आहे. भ्रांतीचं वर्णन केल्यानंतर माऊली तृष्णेच्या वर्णनाकडे वळतायत. आणि ही तृष्णा कोण आहे? तर जे लोकत्रयाचे भातुके, भातुके म्हणजे भातुकली, या संबंध त्रैलोक्याची भातुकली जी खेळते, खेळताची खाय कवतिके. ही जी भ्रांत आहे, हा जो भ्रम आहे, हा भ्रम त्रैलोक्याचा खेळ खेळतोय. मुळात हे त्रैलोक्यच एक भ्रम आहे. या भ्रमाच्या मुळामध्ये माया आहे. आणि ज्याच्यात विकार आहेत त्याला तर हा भ्रम स्पष्ट दिसतो, त्याला हा भ्रम वाटतच नाही. भ्रमाचं हे वैशिष्ट्य आहे की तो भ्रम वाटत नाही, म्हणून तर तो भ्रम आहे. एकदा भ्रम आहे हे कळलं की भ्रम संपलाच. म्हणून भ्रमाचं अस्तित्व तोपर्यंतच आहे जोपर्यंत त्याच्याबद्दल अज्ञान आहे. हा भ्रम आहे हे कळत नाही तोपर्यंतच भ्रम आहे. एखादी दोरी पडली, ती साप आहे असं वाटलं की तो भ्रम सापाची भीती निर्माण करतो. पण एकदा कळलं की तो साप नाही, ती दोरी आहे, की मग भ्रम संपला आणि भीती संपली. पण हे विकार, ही आशा तृष्णेला जन्म देते आणि ही तृष्णा भ्रांतीला भ्रांती म्हणूनच जिवंत ठेवते. ती भ्रांती ती दूर होऊ देत नाही. आणि ती भ्रांती एकदाची दूर नाही झाली की मग लोकत्रयाचे भातुके, सगळं जग भातुकलीचा खेळ होऊन जातो. आणि याचा दासीपणाचे नि बिके, बिके शब्दाचा अर्थ आहे बळावर, तृष्णाजीये.
आणि याच्यावर तृष्णा जगते. कारण तृष्णेला तो भ्रम जिवंत राहावा असं वाटतं, त्या भ्रमाला आशा जिवंत राहावीशी वाटते, त्या आशेला काम क्रोधाधिक विकार जिवंत राहावीशी वाटतात. हा सगळा गोतावळा इथं माऊलींनी वर्णन करून सांगितलंय. हे असो मोहे माणिजे या ते अहंकारे घेपे दिजे जेणे जग आपुलेनी भोजे नाचवित असे. अर्थात हे असो, यांना काम क्रोधांना मोह चांगला मान देतो, जो आपल्या करामतीने सर्व जगास नाचवितो, असा जो अहंकार त्यांच्याशी यांची देवघेव आहे. हे असो मोहे मानिजे, हे असो विकारांचं वर्णन माऊलीने इथं थांबवलंय. हे असो मोहे मानिजे, मोह या काम क्रोधाधिक विकारांना मानतो, आदर देतो. या ते अहंकारे घेपे दिजे, अहंकार जो आहे तो अहंकार यांच्याबरोबर देवघेव करतो. घेपे दिजे, घेतो देतो, घेतो देतो. अहंकाराची या विकारांबरोबर देवाणघेवाण आहे, व्यवहार चालतो त्यांचा, बसणं उठणं आहे त्यांचं अहंकाराबरोबर. जेणे जग आपुलेनी भोजे नाचवित असे. आणि हा अहंकारच या सगळ्या जगाला नाचवतो. मग तो अहंकार जीवाचा असो, तो अहंकार मायेनं उत्पन्न केलेला असो, हा अहंकारच सगळ्या जगाला नाचवतो असं माऊली इथं वर्णन करतायत. इथं आपण थांबूयात. राहिलेलं या विकारांचं वर्णन जे माऊली करतायत त्याचं चिंतन आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.